नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमा आणि अक्षय मस्तपैकी मिरचीचा ठेचा खाऊन एकदम पोटभर जेवून त्याच जंगलातील ओट्यावरती झोपलेले असतात। दोघांनाही आता एकदम छान झोप लागलेली असते आणि दोघेही एकमेकांच्या स्वप्नात हरवत झोपी गेलेले असतानाच आता रात्र होते। दोघांनाही मात्र आता जाग येत नाही आणि खूप रात्र होताच आता रमा डचकून उठते। तेव्हा आता रमा आजूबाजूला बघते तर सगळा काही अंधार पसरलेला असतो आणि त्याच वेळेस आता रमा घाबरत पटकन आता अक्षयला उठवते आणि म्हणते की अहो उठा उठा, बघा रात्र झाली आणि सगळीकडे अंधार पसरलाय, आपण जंगलात आहोत। अक्षयसुद्धा आता खडबडून जागा होतो आणि अक्षय डोळे चोळत इकडे तिकडे बघू लागतो। अक्षय म्हणतो की अगं काय करणार, मलासुद्धा डोळा लागला होता, मलासुद्धा झोप लागली, मी तुला कसं उठवणार। रमा म्हणते की आता आपण कसं जायचं आणि काय करायचं। अक्षय म्हणतो की आपण जाऊयात ना सायकलवर। रमा म्हणते की सायकलवर आणि एवढ्या लांब नको नको। रमा म्हणते सायकल चालवायची काहीच गरज नाही आहे, हा फोन घ्या आणि गॅरेजवाल्याला फोन करा बरं गाडी रिपेअर झाली की नाही म्हणून, नाही तर कधी होणार आहे गाडी रिपेअर। आणि आता रमा म्हणते की हे बघा करा ना माझ्या फोनवरून फोन। अक्षय म्हणतो की कसा फोन करणार, फोन तर बंद आहे। आणि आता रमा अक्षय दोघांचेही मोबाईल बंद झालेले असतात, बॅटरी डिस्चार्ज झालेली असते। आणि आता रमा म्हणते की माझासुद्धा फोन बंद आहे, आता काय करायचं। तर तेवढ्यात ऑटो रिक्षातून आता तोंडाला कापड गुंडाळून भूषण तिथे आलेला असतो आणि तेवढ्यात आता तोंडाला कपडा लावलेला भूषण म्हणतो की ओ साहब किधर जाना है क्या। तेव्हा आता रमा म्हणते हो हो, तर अक्षय म्हणतो की नको नको, अगं जंगलात अशा लोकांच्या गाडीमध्ये जायला नको, त्याने तोंडाला कापड गुंडाळलेला आहे। भूषण म्हणतो की अरे तुम बताओ सिर्फ किधर जाना है, हम छोडेंगे तुमको। तर अक्षय आणि रमा आता त्याच्याकडे बघू लागतात। इकडे आता मुकदमांच्या घरात आनंद, अभया, सीमा सगळेजण तोंड पाडून बारीक चेहरे करून उभे असतात आणि तेवढ्यात आता अय्याजी तिथे येते आणि अय्याजी त्यांच्याकडे बघते। अय्याजी म्हणते का रे एवढे का चेहरे पाडून बसलेत, आणि रमा आणि अक्षयला यायला एवढा जरा थोडा उशीर झाला तरी तुम्हाला एवढी का चिंता आणि काळजी लागून राहिलीत, अरे आता ते काय लहान आहे का, येतील ना, असे आता अय्याजी सगळ्यांना समजावते। अय्याजी म्हणते की आनंद जरा अक्षयला फोन लावून बघ बरं। तेव्हा आता सीमा म्हणते की अय्याजी अहो अक्षयला फोन लावून झाले, त्याला फोनच लागत नाही आहे आणि यायला इतका उशीर का केला आहे त्याने। तर आता अभय म्हणतो की अय्याजी ज्या हॉटेलमध्ये रमा आणि अक्षय जाणार होते ना तिथेसुद्धा फोन लावला होता, पण त्यानंतर कळलं की ते तिथे पोचलेच नाही। तेव्हा अय्याजीलासुद्धा आता काळजी लागून राहिलेली असते। तर आनंद म्हणतो की हे बघा मी तुम्हाला सांगतो काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे, कारण रमा आणि अक्षयच्या आयुष्यात आत्तापर्यंत जे घडलं आहे ना त्याच्यापुढे हे काहीच नाही आहे, बरोबर ते येतील आणि अगदी व्यवस्थित असतील, तुम्ही तर त्यांची काही काळजीच करू नका। ते ऐकून आता पटकन सीमा ही देवासमोर येते, देवाला हात जोडते आणि म्हणते की देवा आता बस झालं, रमा आणि अक्षयच्या आयुष्यात आता पुन्हा काही वादळ आणू नकोस आणि आत्तापर्यंत खूप काही झालं पण आता यापुढे नको। आणि त्यानंतर आता तो ड्रायव्हर म्हणजे ॲटो रिक्षाचा ड्रायव्हर इकडे अक्षयच्या जवळ येतो। अक्षयसुद्धा आता त्याला बघून घाबरलेला असतो। अक्षय आता रमाला म्हणतो की तो आला बघ इकडे, आणि तेवढ्यात आता भूषण हा तोंडाचा कपडा काढतो आणि भूषणला बघून इकडे आता अक्षयला खूप आनंद झालेला असतो। पटकन अक्षय आता भूषणला मिठी मारतो। त्यानंतर आता इकडे भूषण म्हणतो की चला मला वहिनींनी मेसेज करून सांगितलं होतं आणि लोकेशनसुद्धा पाठवलं होतं। तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की अरे वा एकदम बरं केलं। अक्षय म्हणतो की पण मी घाबरलो नव्हतो बरं का, ही घाबरली होती। तर रमा म्हणते की असं का। त्यानंतर आता रमा म्हणते की चला हा स्वयंपाक आता आपण घरी घेऊन जाऊयात, घरच्यांनासुद्धा पाहिजे ना। तेव्हा आता भूषण म्हणतो की धन्य आहे तुमचे वहिनी, अहो घरच्यांनी तुमचा विचार केला का आणि आले का, त्यांनी पाठवली की गाडी वगैरे काहीतरी, मग तुम्ही कशाला त्यांचा विचार करता, आणि धन्य आहे असे म्हणत आता लगेच भूषण हा रमाच्या पाया पडू लागतो। तर आता रमा ही अक्षयला म्हणते की हे बघा आपल्याला सगळा स्वयंपाक घरी न्यायचा आहे। इकडे आता आई आजी सगळ्यांना म्हणते की बस झाला आता, अरे ती रमा नाही आहे, ती माही आहे, माही एवढं लक्षात ठेवा, ती अक्षयला कधीसुद्धा फसवू शकते।
तर आता आभ्या म्हणतो की तसं काहीच नाही आई आजी, ती जरी रमा नसली ना, पण आता ती रमा खरोखर रमा झाली. आणि तेवढ्यात आता भूषण हा मुकादमाच्या दरवाजात येतो आणि आता सीमा ही भूषणला बघताच आता सीमा म्हणते की भूषण, अरे या वेळेला तू सगळं काही व्यवस्थित आणि ठीक आहे ना. भूषण असू लागतो आणि लगेच आता पाठीमागून अक्षय आता जेवणाच्या डब्याची पिशवी घेऊन आतमध्ये येतो. तेव्हा अक्षयला बघत आता सीमा ही सुटकेचा श्वास सोडते. आणि त्यानंतर आता आपली गाडी फेल झाल्यानंतर आपण आता भूषण कसा तिथे आला आणि ॲटोमधून आपल्याला कसे घेऊन आला याची सगळी हकीकत रमा आणि अक्षय हे आता मुकादमांच्या घरी सगळ्यांना सांगतात आणि हसू लागतात. आणि त्यानंतर आता आनंद म्हणतो की रमा आणि अक्षय, तुम्ही जर अजून काही वेळ आले नसते ना, तर आईने मला वाटतंय देव पाण्यातच ठेवले असते. ते ऐकून आता सीमा ही चिडू लागते आणि सीमा म्हणते की आनंद, मी तुला आता मारेनच बरं का. तर आनंद आता मोठमोठ्याने हसू लागतो. आणि त्यानंतर आता इकडे आभ्या विचार करतो की अक्षय एवढा लकी कसा. रमा गेली तरीसुद्धा रमासारखी दुसरी मुलगी त्याच्या आयुष्यात आली आणि मी काय केलं होतं, मी बसलो तसाच. आणि असा विचार करत आता आभ्या म्हणतो की बरं आता आले ना तुम्ही, ठीक आहे. आणि त्यानंतर आता आभ्या म्हणतो की बरं मी आलोच. आणि लगेच आभ्या आता आतमध्ये निघून जातो. तर अक्षयला आभ्याची ती गोष्ट आता खटकलेली असते. आणि त्यानंतर आता इकडे रमा प्रेमाने भूषणला म्हणते की भूषण दादा, आज रात्री तुम्ही आमच्या घरी जेवायला राहायचं बरं का. तर आता पटकन अक्षय आणि भूषण आता आतमध्ये जातो. आणि त्यानंतर आता इकडे रमा अक्षयसुद्धा बेडरूममध्ये येतात. तर आता रमा म्हणते की बघा ना तुम्ही जंगलात किती घाबरले होते. तर अक्षय म्हणतो की माझ्या सावलीसारखी तू माझ्या पाठीमागे उभी होती ना, तेव्हा मला काय होणार होतं. त्यानंतर आता विचार करत रमा म्हणते की हे बघा अहो, अभिदादा पहिल्यासारखी नाही राहत, आता टेन्शनमध्ये असतात. आणि आता रमा म्हणते की त्यांच्या डोक्यात सतत काहीतरी विचार चालू असतात. त्यांना आरती वहिनीची आठवण येत असेल का. तर आता अक्षय हा पुन्हा विचार करू लागतो. विचार करत आता अक्षय म्हणतो की ते तर असणारच आहे, कारण बायको जाण्याचं दुःख काय असतं ते मी समजू शकतो. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलून बघा ना, मग त्यांनासुद्धा बरं वाटेल. तर अक्षय म्हणतो मी. तर रमा म्हणते हो, म्हणजे त्यांचं आता मन तरी हलकं होईल. तर अक्षय म्हणतो ठीक आहे. आणि त्यानंतर आता अक्षय हा टेरेसवर दारू पित असलेल्या आभ्यासमोर येतो. आणि आभ्या दारूत बुडालेला बघून पुन्हा आता अक्षय म्हणतो की काय चाललंय. आभ्या म्हणतो की काही नाही, थोडीशी पितोय. तर लगेच अक्षय म्हणतो की काही नाही, मी इथून चाललो होतो, सहज तुला बघितलं आणि चौकशी करायला आलो. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की आभ्या, तुला आठवत आहे का तू अर्थाची शपथ घेतली होती की आता मी दारू पिणार नाही, दारूला हात लावणार नाही म्हणून. तर आता आभ्या म्हणतो की मी काहीही वेडवाकडं करणार नाही आणि बोलणार नाही. आणि त्यानंतर आता आभ्या म्हणतो की हे बघ अक्षय, तुझं आयुष्य ना खूप रिलॅक्स आहे आणि तुला त्यामुळे काहीच वाटत नाही. आणि तू माहिती आहे का, तुझ्या आयुष्यात अक्षय मिरॅकल्स घडतात, मिरॅकल्स, आणि देवाचासुद्धा तू लाडका आहेस. आणि त्यानंतर आता आभ्या म्हणतो की माझ्या आयुष्यातून जशी आरती निघून गेली तशी तुझ्यासुद्धा आयुष्यातून रमा निघून गेली होती, पण तुझ्या आयुष्यात रमा तर परत आली ना. आणि त्यानंतर आता हळू आवाजात आभ्या म्हणतो की खोटी की खरी रमा. तर आता अक्षय म्हणतो काय. तेव्हा आता आभ्या म्हणतो की म्हणजे खरं काय आणि खोटं हे आपल्याला माहीत नाही ना, म्हणजे रमाला कसं वाचवलं, ती वाचल्यानंतर कुठे होती, कशी होती. आणि लगेच ते ऐकून आता अक्षयला राग येऊन अक्षय आता आभ्याची कॉलर पकडतो. आणि त्यानंतर आता अक्षय हा आभ्याची कॉलर पकडताच आता पाठीमागून इकडे आनंद तिथे येतो आणि दोघांनाही भांडणं सोडवत बाजूला करतो. आनंद म्हणतो की अरे यार, हे तुमचं काय चाललंय. तर आता दारूचा पेक हातात पकडत आभ्या म्हणतो की काही नाही, मी आता काही बोलणार नाही, मी फक्त थोडीशी घेतोय आणि थोडंसं रिलॅक्स होऊ राहिलोय. आणि याला सांग की आता मी याच्यासोबत काहीही बोलणार नाही. यांचं प्रेम लई जगात भारी आहे आणि यांचं प्रेम ना खरंच खूप ग्रेट आहे असे म्हणत आता आभ्या म्हणतो की पण यांचं प्रेम जेव्हा समोर येईल, जगासमोर येईल ना, तेव्हा कळेल. तर आता आनंदला देखील मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्यानंतर आता आनंद हळूच आभ्याला म्हणतो ए आभ्या गप्प बस ना. तर आनंदला थांबवत आता अक्षय म्हणतो की ए दादा, तू काहीच बोलू नको, त्याला जे बाराळायचं जे बोलायचं ना त्याच्या मनात तरी काय आहे बोलू द्या त्याला.
आणि लगेच आता आनंद म्हणतो की हे बघ अक्षय, अरे आरतीच्या प्रेमापोटी तो काहीही बरळतोय. तेव्हा आता अक्षय म्हणतो की म्हणजे काहीही बरळायचं का? रमाने सांगितलं होतं म्हणून मी त्याच्या काळजीपोटी इथे आलो होतो. रमा मला म्हणाली की त्यांना आरती वहिनीची आठवण येते, त्यांच्या डोक्यात विचार येतात की काय, म्हणून त्यांना जाऊन समजवा, म्हणून मी इथे आलो होतो असे आता अक्षय आनंदला सांगतो. यानंतर आता आभ्या म्हणतो की अक्षय, मी तुला फक्त एवढंच म्हणालो की तू तुझ्या आयुष्यात खूप लकी आहे, जेवढा मी लकी नाही आहे. आणि त्यानंतर आता आभ्या म्हणतो की तुझ्या आयुष्यात वाईट जरी घडलं ना, त्यानंतर तुझ्या आयुष्यात आनंद येतोयच, आणि माझ्या आयुष्यात वाईट जरी घडलं, दुःख जरी आलं तरी पुन्हा आनंद येत नाही, पण तुझ्या आयुष्यात ते सगळं पुन्हा पुन्हा येतं अक्षय, असे आता आभ्या पुन्हा अक्षयला समजावतो. आभ्या आता सगळ्यांची माफी मागतो आणि म्हणतो की त्याबद्दल सॉरी, आणि आता मला इथे एकट्याला रिलॅक्स बसू द्या, मला थोडंसं रिलॅक्स व्हायचं आहे. आणि लगेच आता अक्षय आणि आनंद हे आभ्याकडे बघतात. आणि त्यानंतर आता अक्षय आणि आनंद दोघेही खाली जातात. तर इकडे आभ्या आता स्वतःला खूप नर्वस होऊन आता खूप डर्टी फील करत असतो आणि आभ्याला खूप टेन्शन येत असतं. आभ्या म्हणतो की माझ्याच आयुष्यात हे सगळं का होतं. इकडे आता रागाने पायऱ्या उतरून अक्षय हा खाली येतो. तर आनंद आता अक्षयला थांबवत समजण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि त्यानंतर आता आनंद तिथे येताच अक्षय म्हणतो की अरे यार आनंद दादा, बघितलं का तू, आणि रमा माझ्या आयुष्यात परत आली, आणि माझ्या आयुष्यात रमा परत आली ही तर चांगलीच गोष्ट आहे ना. मग आभ्या काय बरळत होता बघितलंस का तू. तर आता आनंद म्हणतो की पण रमा तुझ्या आयुष्यात आली, यामध्ये दुसऱ्याचं सुद्धा काहीतरी श्रेय आहेच ना, आणि आता माझ्या आयुष्यात चांगलं होतंय तर त्याला काय प्रॉब्लेम आहे. आणि तेवढ्यात आता सीमा तिथे आलेली असते आणि सीमा ते बोलणे ऐकत आता अक्षयला म्हणते की हे बघ अक्षय, रमा सुखरूप जिवंत आपल्या घरी आली, आणि तिला कुणीतरी वाचवलं, तिची काळजी घेतली, त्यानंतर ती आपल्या घरीसुद्धा आली, आणि घरी आल्यानंतर नयनाने सुद्धा तिची काळजी घेतली. म्हणजे या सगळ्यांमध्ये कष्ट तर आहेच ना अक्षय. अक्षय म्हणतो बघितलं ना, माझा मूड खूप चांगला होता, पण माझ्या आयुष्यात जर काही चांगलं घडायला गेलं ना तर हा आभ्या नक्कीच काही ना काही काढतोच. आणि रमा आता ते सगळं ऐकत असते. तेवढ्यात आता सीमा म्हणते की अक्षय नको ना रे असं काही बोलू. तर अक्षय म्हणतो की आता मला तर काही बोलायचंच नाही आई. आणि त्यानंतर आता अक्षयसुद्धा रागाने बेडरूममध्ये निघून जातो. इकडे आता आनंद हा सीमाला म्हणतो की आई, जर अक्षयला खरं सत्य कळलं ना तर अक्षय आपल्याला कधीच माफ करणार नाही, आणि अक्षय आपल्यापासून सुद्धा दूर जाईल. तेव्हा आता सीमाला सुद्धा काळजी लागून राहिलेली असते. आणि त्यानंतर आता अक्षय हा बेडरूममध्ये येताच हाताची घडी घालून रमा आता अक्षयला म्हणते की मी तुम्हाला काय करायला पाठवलं होतं आणि तुम्ही काय करून आले. अक्षय आता रमाकडे बघतो तर रमा म्हणते की कळलं मला सगळं. रमा म्हणते की आत्ताची आत्ता जा आणि अभिदादाला सॉरी म्हणा. तर अक्षय म्हणतो मी त्याला काही सॉरी बिरी अजिबात म्हणणार नाही. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की खरं तर त्याने मला सॉरी म्हटलं पाहिजे. तर रमा आता अक्षयला समजावं लागते आणि रमा म्हणते की तुम्ही असं का वागताय आणि का करताय, थोडं तरी तुम्ही समजून घ्यायला हवंय ना. आरती वहिनीची त्यांना आठवण येत असेल म्हणून ते कदाचित त्यांच्या तोंडातून तसं निघलंय. आरती वहिनीशिवाय त्यांनी अर्थाला सांभाळणं एवढी सोपी गोष्ट नाहीये, तुम्हाला कळत कसं नाही असे रमा आता अक्षयला समजावते. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की त्यांच्या मनात तर असे विचार येऊ शकतात ना, कारण आर्था काही रमा अक्षयची मुलगी नाही आहे, आणि उद्या जर रमा अक्षयला बाळ झालं तर ते अर्थाची तेवढीच काळजी घेऊ शकतील याचासुद्धा विचार आता अभिदादाच्या डोक्यात येतच असेल ना. आणि मग अर्थाचा विचार, अर्थाची काळजी कोण घेईल असा सुद्धा विचार त्यांच्या डोक्यात येत असेल, असे आता रमा अक्षयला समजावते. आणि रमा म्हणते की अशा बारीक बारीक गोष्टींचा आपण देखील विचार करायला हवा, आणि त्यासाठी आपण एवढी टोकाची भूमिका नकोय घ्यायला आणि त्यांच्याविषयी मनात राग नकोय ठेवायला, असे सुद्धा आता रमाने अक्षयला समजावलेलं असतं. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की आपण अभिदादांना मुलगी बघायला चालू करूयात, आणि त्यामुळेच व्यवस्थित होईल, अजून कुठे काय बिघडलंय तरी. आणि रमा म्हणते की सॉरी जर म्हटलो ना आपण काही लहान होत नाही. तर आता अक्षय विचार करू लागतो. आणि इकडे आता सायदा हा खिडकीला हात टेकून उभा असतो, आणि सायदाला आता सगळं काही आठवत असतं. रमाला आपण कसे गुलाबाचे फूल देऊन प्रपोज केलं होतं, आणि हे फूल खूप छान आहे घ्या ना असे म्हणत रमाने कसे फूल घेतले होते हे देखील आता सायदाच्या डोळ्यासमोर येत असते. आणि त्यानंतर आता सायदाने रमाला कशी कुल्फी दिली होती हे देखील सायदाला आठवतं. आणि त्यानंतर आता रमाने कशी प्रेमाने कुल्फी खाल्ली होती हे देखील आता इकडे साईला आठवते.
आणि त्यानंतर आपण रामाचे सगळे फोटो आता दुसऱ्या मुलींमध्ये मिक्स केले असताना आपण बरोबर डोळे झाकून कसा रामाचाच फोटो पकडला आणि रामाचा फोटो कसा हातात घेतला, आपले रामावरती किती प्रेम आहे हे सगळे आता साईला आठवत असतं. आणि त्यानंतर आता जेव्हा आपण अक्षयच्या घरी आलो होतो तेव्हा हात जोडून रामाने तिची ओळख मी रमा अक्षय मुकादम अशी कशी दिली होती. आणि त्यानंतर आपण एकमेकांना भेटणार होतो पण आपली भेटच नाही झाली, हे कसे रामाने आता साईला सांगितले होते हे देखील आता साईला आठवते. आणि इकडे आता ते सगळं आता आठवून साई विचार करतो की रमा का बरं असं वागून राहिली आणि रमाने अक्षय समोर मला ओळख का बरं दाखवली नसेल, असे विचार आता साईच्या डोक्यामध्ये येत असतात. आणि इकडे आता अक्षय रमाला म्हणतो की ते सगळं ठीक आहे, त्याचा आपण विचार करू शकतो, पण आभ्या मला ज्या पद्धतीने बोलला ना त्याबद्दल मला त्याचा हेवा वाटतो. रमा म्हणते की त्याने काय फरक पडतो, तुम्ही जेव्हा प्रॉब्लेममध्ये असतात तेव्हा ते असा विचार करतात का. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की तुला तो चुकीचा ठरवत होतास आणि तो काहीही बोलेल तुझ्याविषयी आणि मी कसं ऐकून घेऊ. आणि अक्षय म्हणतो की मला अजिबात नाही हे सहन होणार, मला एक सांग ना, त्या नीलने तुला वाचवलं होतं आणि त्यानंतर तू या घरात आलीस त्यापूर्वीच्या मधल्या काळात काही घडलं होतं का. तर आता रमाला धक्का बसतो. रमा मोठी डोळे करून अक्षयकडे बघू लागते आणि रमा म्हणते काय. तर अक्षय म्हणतो काही घडलं होतं का त्यावेळेस त्याने तुझा जीव वाचवला आणि मग त्याने तुला इथे आणून सोडलं होतं, त्यापूर्वी काही घडलं होतं का. आणि रमा म्हणते की नाही. तर अक्षय म्हणतो नाही ना. तर आता इकडे रमा विचार करते की माहीने वेगळ्याच गोष्टी सांगून ठेवल्यात आणि आता माहीने इकडे काय सांगून ठेवलं हे तर मला माहिती नाहीये. आणि आता रमा म्हणते की मला त्यासाठी आता खूप जपून राहावं लागेल असा विचार रमाने केलेला असतो. आणि त्यानंतर आता रमा विचार करते की घरच्यांपासून आणि यांच्यापासून हे सगळं लपून ठेवण्यासाठी मला दररोज एक खोटं सांगावं लागणार आहे आणि मग या सगळ्यांमध्ये हेच दुखावतील. अचानक साई आले आणि तेव्हा मला कळलंच नाही आणि मग मी त्यांना ओळखसुद्धा नाही दाखवू शकले आणि साई समोर खरंचसुद्धा नाही बोलू शकले असे रमा विचार करते. आणि इकडे आता रमा विचार करते की साईबद्दल जर यांना कळलं तर हे सुद्धा आता कन्फ्यूज होतील आणि त्यांना मग कळेल की माही इथे राहत होती आणि मग त्याचा सुद्धा यांना त्रास होणारच असा विचार आता रमाने केलेला असतो. आणि आता इकडे रमाने आपल्याला फोन केला आणि फोनवर रमा काय काय बोलली हे सगळं आता कावेरीने पंकजला सांगितलेलं असतं. तरीसुद्धा आता पंकज हा कावेरीला म्हणतो की हे बघा मला नाही वाटत ती आपली खरी रमा असेल. तेव्हा आता कावेरी म्हणते की पण मला माहिती आहे ना ती आपली खरी रमाच आहे, कारण मी तिची आई आहे. पंकज म्हणतो की जर ती आपली खरी रमा असती तर जावई बाप्पूपासून माहीचे सत्य तिने का लपवले असते. तेव्हा आता कावेरीला देखील मोठी काळजी लागून राहिलेली असते. आणि त्यानंतर आता सीमा ही आई आजीकडे आलेली असते. तेव्हा आता सीमा ही आई आजीला सांगते की आज परत अक्षय आणि अभिमध्ये वाद झाले आणि जर आपली खरी रमा असते ना तर तिने हे वाद सोडवले असते. तेव्हा आता आई आजी म्हणते की हे बघ आता सीमा मी तुला सांगते ही माही आहे आणि माही ही जास्त शिकलेली आहे आणि एज्युकेटेड आहे. तेव्हा आता खरी रमा न आलेलीच बरी हे आई आजीने सांगताच आता रमाने बाहेरून ते बोलणे ऐकलेले असते आणि रमाला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि माहीचे सत्य लपवण्याच्या नादात आता रमा आता ही मुकादमांपासून पुन्हा बाजूला जाऊ लागल्याचे सत्य रमासमोर आलेले असते. आणि आता आई आजीचे ते बोलणे ऐकून रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आई आजीने आता खरी रमा न आलेलीच बरे असे सांगितलेले असते. तेव्हा आता रमा ही अखेर आता माहीचे सत्य अक्षयला सांगणार का आणि रमा तिची खरी ओळख करून भूतकाळातील सगळ्या गोष्टी अक्षय समोर आणणार का हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.